कोबीची भाजी तर आहेच, पण त्यामध्ये आहे चणा डाळ. अरे बापरे, जळणार तर नाही? चला बघूया कशी बनवायची. तर इथे आपण घ्यायचं आहे 2 चमचे तेल. तेलात टाकूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं. ह्या दोन्ही गोष्टी छान फुलल्या की त्यामध्ये टाकूया मिरची. मिरची चांगली तिखटवाली घ्यायची, कारण आपल्याला भाजी सुद्धा तिखटच लागते. अर्धा चमचा हिंग. हिंग जरूर टाका, कोबीच्या भाजीमध्ये हिंग खूप गरजेचं आहे. आता टाकूया एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट केलेला, तो सुद्धा 2 मिनिटं भाजून घेऊया. मस्त कांदा भाजून झालेला आहे. टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता, हिंग, मिरची आणि लसणाची ही फोडणी ना जबरदस्त काम करते. तर ह्यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकायची. हळद चांगली मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये टाकूया भिजत ठेवलेली डाळ. ही चणा डाळ मी रात्रभर भिजत ठेवलेली होती, चांगली भिजलेली आहे. या चणा डाळीमुळे मस्त स्वाद येतो कोबीच्या भाजीला. ही 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घेऊया तेलावर, म्हणजे सगळा मसाला, सगळा तिखटपणा डाळीमध्ये उतरेल. आता डाळ चांगली शिजवून घेऊया. झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊया. डाळ चांगली मध्यम शिजलेली आहे, पूर्ण शिजवायची नाही. आपल्याला कोबीसुद्धा टाकायचं आहे आणि कोबी आणि डाळ एकत्र शिजवायचं आहे. तर आता 2 ते 3 मिनिटं डाळ ही चांगली परतून घेतली. आता टाकूया कोबी. जेव्हा कधी तुम्ही कोबीची भाजी बनवताना कोबी नेहमी लांब आकारामध्ये कापायचा, म्हणजे उभा कापायचा आणि मधून त्याला एक कट द्यायचा, 1 किंवा 2 कट द्यायचे फक्त. ह्या प्रकारे जर तुम्ही कोबी कापला ना, जबरदस्त भाजी लागते आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसते. कोबी चांगला परतून घेतलेला आहे. चणा डाळ सुद्धा त्याबरोबर परतले गेले आहे. आता ह्यावर झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया. चांगली 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊया. कोबीची भाजी शक्यतो आपण वाफेवरच बनवतो, पण त्यामध्ये आता आपण चणा डाळ घातलेली आहे, तर ती चणा डाळ सुद्धा शिजली पाहिजे आणि कोबीसुद्धा चांगलं शिजला पाहिजे. ह्या भाजीमध्ये पाण्याचा अंश वाढावा, त्याकरता आपण टोमॅटो घालूया. टोमॅटो घातला, त्यावर लगेच मीठ घालायचं आणि ह्या मिठामुळे काय होणार, टोमॅटोला पाणी सुटणार आणि त्या पाण्यामध्ये आपण चणा डाळ आणि कोबी चांगलं शिजवून घेणार आहोत. तर ही उपयुक्त टिप आहे. आता कोबीची भाजी छान झालेली आहे, शिजली आहे. चणा डाळसुद्धा व्यवस्थित शिजली आहे. वरून टाकली कोथिंबीर आणि आपली भाजी खाण्याकरता रेडी झालेली आहे. परफेक्ट शिजलेले आहे. टेस्ट वगैरे सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही ह्या प्रकारे कोबीची भाजी चणा डाळ घालून करू शकता. खूप अप्रतिम लागते. पाण्याचा थोडाही वापर केलेला नाही, तरीसुद्धा चणा डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर अशा नवीन व्हिडिओज तुम्हाला दररोज बघायला भेटतील.